संगमनेरमध्ये दिवाळी फराळ सस्नेह मिलन उत्साहात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती। हजारो कार्यकर्त्यांनी घेतला मिसळपाव फराळाचा आस्वाद। नेत्यांकडून दीपावलीच्या शुभेच्छांचा वर्षाव। संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिवाळी फराळ सस्नेह मिलन 2025 कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि लोकप्रिय आमदार अमोल खताळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या सस्नेह मिलन सोहळ्याला मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी दोन्ही प्रमुख नेत्यांनी उपस्थितांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि संवाद साधला। या खास दीपावली भेटीच्या निमित्ताने हजारो नागरिकांनी विशेष आयोजित केलेल्या गरमागरम मिसळपाव फराळाचा यथेच्छ आस्वाद घेतला। हा दीपावली फराळ स्नेह मिलन सोहळा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणणारा उत्साहाचा एक आनंददायी ठरला। जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे, संगमनेर। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, ज्यांनी आपल्या सगळ्यांचं पालकत्व घेतलं असेल, आदरणीय आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे सुनील गोरकर, डॉक्टर जालिंदर बोर, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बापूसाहेब जुले, तसेच उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वांना सर्वप्रथम तर दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि गेल्या 40 वर्षानंतर या संगमनेरमध्ये तुम्हा सगळ्यांना एक हक्काचं आज व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आपले नेते आदरणीय विखे साहेबांनी मांडली होती आणि त्यानुसार हे पहिलं वर्ष आपलं सुरुवात झालेली आहे। यापुढेही प्रत्येक वर्षी प्रत्येक सण उत्सव असेल हा एक आपला परिवार, महायुती परिवार, संघटनांचे सर्व नागरिक आपले परिवार म्हणून साजरा करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण सगळ्यांनी जी आपुलकी, प्रेम, विश्वास, विकासाचा दीप सदैव असा प्रज्वलित राहावं अशी मी दीपावलीच्या निमित्ताने प्रार्थना करेन आणि शुभेच्छा देईन। राहून जे तुम्ही तन, मन आणि धनाने विधानसभा निवडणुकीमध्ये काम केलं होतं ती मोठी लढाई होती, पण छोट्या लढाया सुद्धा आपल्याला गाफील करायचं नाही। येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, आपला महायुतीचा भगवा तिथं आपल्याला बदलायचा आणि साहेब आपल्याला खरं सत्य देतो, संगमनेरमध्ये न भूतो न भविष्य अशा पद्धतीने आपण कालावधीमध्ये काम होईल। साहेब, तुम्ही आमदारकीची जबाबदारी दिल्यानंतर प्रत्येक मंगळवारी तुमच्या मागे लागून प्रत्येक मंत्र्याकडे मी तुम्हाला हक्काने घेऊन जातो आणि तुम्ही सुद्धा एक वेळ राहता संघाला कमी निधी द्या, पण माझ्या संघटनेला आम्हाला निधी दिला पाहिजे अशी भूमिका घेता, त्यावेळेस माझं काम येतच आहे। मधल्या कालावधीमध्ये काही रस्ते ठेकेदाराच्या चुकीमुळे पूर्ण गेले। मी सर्वांना सांगितलं, साहेबांनी जयकुमार गोरे साहेबांना लगेच सांगितलं की आमदारचे जे रस्ते गेले ते सोडत आपल्याला द्यायचे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाच्या वतीने संघटनेसाठी निधी आणला, साहेबांच्या माध्यमातूनच गेल्या कित्येक वर्षापासून भाजपला पाणी मिळत नव्हतं। या वर्षी पाऊस दरवर्षी होत होता, पण या वर्षी साहेब सांगायला आनंद होईल, 2 TMCच्या पुढे पाणी भोजपूरचं पाणी आपण प्रत्येक गावातील बंधारे आपल्या मार्गदर्शनाखाली भरून दिले। आज तळेगाव म्हणून गावामध्ये पाणीच पाणी झालेलं दिसतंय आणि आपल्याच आशीर्वादाने सापूरपाडा भागाचा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न होता, जे LRS असेल, डायरेक्टचं असेल, आज सर्व विषय सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मार्गी लागतो। नगर विकास खातं तसं बघितलं तर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब
यांच्याकडे नगर विकास खातं आहे आणि नगर विकास खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिला निधी संगमनेर नगरपालिकेला 5 कोटी रुपये आपण टाकला आणि या पुढील कालावधीमध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी साहेब संगमनेरला आले होते त्यावेळेस आपण साहेबांना मागणी केली होती त्या सगळ्या मागण्या शिंदे साहेब असं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असं आपले पालकमंत्री यांनी घेतले आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असं यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका विकासाचं मॉडेल येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी यशस्वीपणे करून दाखवू. कालावधीमध्ये पराभवामुळे धाव चाललेले काही लोक ज्यांना असं वाटतं की आमचा पराभव कुणीच करू शकत नव्हतं, परंतु तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने एक सामान्य कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांचा पराभव केला तर मधल्या कालावधीमध्ये मला आठवतं त्यांना ईव्हीएम मध्ये फरक दिसला. ईव्हीएमच्या नावाने त्यांनी आरडाओरडा केला, जिल्हाधिकाऱ्यांना पैसे भरले, नंतर त्यांना कळालं इथं काय आपली गाळ शिजणार नाही, अर्ज कक्षी मागे घेतला. आता काय तर राज ठाकरेंना पुढे काढले आणि त्यांना सांगताय संगमनेरमध्ये मी 1 लाख मताने माझा पराभव झाला. मी या निमित्ताने खरंच सांगेन आपला विजय 10,560 मतांनी झाला. त्यावेळेस थोडं पुढे तरी तुम्ही आम्ही गाफील राहिलो. यांच्या बोगस मतदाराताई यांनी बोगस नोंदवलेले मतदान प्रत्येक वार्डामध्ये बोगस नोंदवलेले यांच्या कॉलेजच्या बोगस विद्यार्थ्यांच्या आपला विजय हा 50,000च्या पुढे झाला असता, परंतु त्यावेळेस आपण पडलो. आज नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे समोरच्या लोकांनी बोगस मतदान नोंदवलं ही तुमची आमची जबाबदारी आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने बुथवर थांबून प्रत्येकाने तिथं लक्ष देऊन बोगस मतदान होणार नाही आणि त्याची काळजी करायला आम्हाला घ्यायची. परंतु माझ्या या संगमनेर तालुक्यातील सामान्य जनतेचा माझ्या या मतदारांचा जर तुम्ही अपमान करत असाल तर त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची माहिती आणि त्यांची जागा ही माझी संगमनेर जनतेच्या बाजूने असणार. त्यामुळं निवडणुकीमध्ये हार जीत ही चालू असते आणि हार झाल्यानंतर ती मोठ्या मनाने पराभव सुद्धा स्वीकारायचा असतो. पण जर तुम्हाला तो स्वीकारता येत नसेल तर काळजी करू नका. अजून फक्त 2 महिन्याचा विषय आहे. 2 महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही संगमनेरमध्ये घरी आपल्या जनतेने घरी बसवलं होतं, पण थोड्या कालावधीमध्ये संगमनेरकर तुम्हाला रस्त्याने सुद्धा बदलून देणार नाही अशी परिस्थिती तुमची निर्माण होईल. त्यामुळं या संगमनेर शहर असेल, तालुक्यात असेल, रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, विकासाचा असेल, या सगळ्याचा आपण विकास करतो. मधल्या कालावधीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाची सुद्धा बैठक झाली. संगमनेर शहरामध्ये जे कॉटेज रुग्णालय आहे तिथं महिलांचं व लहान मुलांचं बालकांचं सुद्धा रुग्णालयासाठी लवकर मंजुरी मिळते. आपल्या इथे ज्या पद्धतीने एमआयडीसीची आवश्यकता होती 40 वर्षाची गोष्ट झाली नाही ती आता होतीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा आज काही ठिकाणी पुढे द्यावं लागेल. आज साधं पत्र कुणीतरी बनवतं आणि सांगतं 10 लाख रुपये निधी दिला, परंतु निधी असा पत्र दिलं सोशल मीडियावर टाकलं म्हणून असा निधी मिळत नसतो. ही तुमची जबाबदारी आहे. निधी आणण्यासाठी आणि सत्ताधारी आमदारांनाच निधी मिळत असतो. जे बाकीचे सांगतात मी मागे आता सांगितलं होतं आज ते वास्तविक नाही, परंतु जबाबदारी सांगतो. मामा टेकावला नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाषाला सुद्धा आपल्याला त्यामुळं विकासाच्या बरोबर काम करताना आपला बळीराजा दिवाळीच्या आधी बळीराजावरती सुद्धा संकट आलं होतं, परंतु आपलं हे जे महायुतीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपलं सरकार नेहमी करतं. साहेबांच्या सूचनेनुसार आदेशानुसार जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, पावसामुळे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे झाले. आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा अंदाजे 26,000च्या आसपास शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना सुद्धा कशी मदत मिळता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न झाले. त्यामुळं आपलं जे सरकार आहे ते सरकार नेहमी शेतकरी असेल, कामगार असेल, तरुण असेल, लाडक्या बहिणी असेल या सगळ्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहत असतं. अपयश आलं त्या निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं आणि मी सांगतोय जबाबदारीने सांगतोय या विकास आघाडीच्या लोकांना त्यांचा पराभव समोर दिसतोय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे. त्याच्यामुळे आधीच एक चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी
जनतेला समर्पित करण्याचा ते प्रयत्न करतात. पण संगमनेरची जनता सुज्ञ आहे आणि ती सुद्धा वाट पाहत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभं राहून येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये पुन्हा एकदा भगवा भरपूर, कारण तुमची जबाबदारी तुम्हाला सांगायचं लोकांना, केंद्र सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राची देशाची एक वेगळी ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर उभी झाली आहे. केंद्रामध्ये जर आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपला त्रिमुक्ती सरकार आहे. यापूर्वीची तुमची आमची खंत होती, गेल्या काही वर्षाचा तुमचा आमचा संघर्ष होता. संगमनेरमध्ये आमदार नाही तर तो तुमच्या सगळ्या आशीर्वादाने तुमचा भाऊ, तुमचा मुलगा या तालुक्याचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नुसती ग्रामपंचायत, सोसायटी या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना उतरायचं आहे. या निमित्ताने पुन्हा आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन दीपावलीचा प्रकाश आपल्या सर्वांच्या आयुष्यात समृद्धी आणेल अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आज अत्यंत सन्माननीय Gracias.